देवगड अरबी समुद्रकिनारी कोकणामध्ये वसलेलं एक सुंदर बंदर। देवगड हे एक तालुक्याचं ठिकाण आहे आणि देवगडमध्ये बघण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत। जर तुम्ही कधी देवगडला आला तर देवगडच्या पवनचक्कीला व्हिजिट करणं कधी विसरू नका। देवगडची पवनचक्की देवगड बस स्टँड पासून हार्डली 5 मिनिटांवरतीच आहे। देवगडची पवनचक्की ही एका पठारावरती आहे आणि तिथे तुम्ही तुमची गाडी पार्क करू शकता आणि तिकडून तुम्हाला देवगडच्या मोठमोठ्या पवनचक्क्या तर दिसतीलच, पण त्याचबरोबर देवगडचा समुद्रकिनारा आणि अथांग समुद्र दिसेल। इथे बसून रिलॅक्स करण्याची आपलीच एक मजा आहे। समुद्रावरून येणारा घोंघावणारा वारा आणि दगडावरती बसून अथांग समुद्राकडे बघण्याची मजा काही औरच। इथूनच खालती पायऱ्या बांधलेल्या आहेत आणि या पायऱ्यांवरून उतरत आपण देवगडच्या समुद्रकिनाऱ्यावरती जाऊ शकतो। देवगड पवनचक्कीच्या विरुद्ध दिशेला जो डोंगर आहे त्या डोंगरावरतीच देवगडचा किल्ला आणि देवगडचा लाईट हाऊस आहे। ऑन द वे आपल्याला एक सुंदर मस्जिद पण दिसते। जसजसे आपण पुढे सरकतो तसतसे आपण देवगड किल्ल्याच्या बुरुजाजवळ येतो। इथे आपण आपली गाडी पार्क करू शकता आणि या देवगड बुरुजावरती जाऊन आपण समुद्राचं दर्शन घेऊ शकता आणि नंतर तुम्ही देवगड किल्ल्यामध्ये एंट्री करू शकता। जसे तुम्ही देवगड किल्ल्यामध्ये प्रवेश करता तसे डाव्या हाताला तुम्हाला एक सुंदर मंदिर दिसते। थोडा पुढे चालल्यानंतर आपण देवगड लाईट हाऊसच्या मेन एंट्रन्सवरती येतो। इथून पुढे गेल्यानंतर आपण देवगडच्या दीपस्तंभावरती चढण्यासाठी सुरुवात करतो। एक छोटासा क्लाइंब करून आपण देवगड लाईट हाऊसच्या वरच्या भागामध्ये पोहोचतो आणि जिथून आपल्याला सुंदर समुद्राचं दर्शन होतं। इथे पण घोंघावणारा वारा तुमची वाट बघत असतो। इथून बघितल्यावरती डाव्या साईडला आपल्याला देवगडच्या पवनचक्क्या पण दिसतात आणि उजव्या साईडला आपल्याला देवगडचं सुरक्षित बंदर पण दिसतं, ज्याच्यासाठी देवगड प्रसिद्ध आहे। इथे उभं राहून सूर्यास्त एन्जॉय करण्याची मजा काही वेगळीच आहे। देवगड लाईट हाऊस बघितल्यानंतर तुम्ही देवगडचं बंदर पाहू शकता आणि देवगडचं फिश मार्केट। देवगड एक प्रसिद्ध आणि एक नैसर्गिक बंदर आहे। बऱ्याच वर्षापासून इकडे मच्छीमारीचा व्यवसाय जोरात चालू आहे। इकडे आल्यावरती तुम्हाला मोठमोठ्या ट्रॉलर्स किंवा मोठमोठ्या बोटी दिसतील ज्या समुद्रामध्ये जात असतात आणि मासेमारी करून परत येत असतात। पूर्वी जी मुंबई गोवा बोट चालायची त्याचा पण देवगड एक स्टॉप होता। मी लहान असताना बऱ्याच वेळा बोटीने आलेलो आहे आणि त्यावेळी एका छोट्या बोटीतून परत आम्ही देवगड बंदरावरती यायचो आणि तिथून मग आम्ही आमच्या गावी जायचो। हे देवगड बंदर अतिशय सुरक्षित आहे आणि जेव्हा केव्हा पण ही मुंबई गोवा बोट परत सुरू होईल त्यावेळी आय होप आणि परत एकदा प्रवासी दळणवळणासाठी हे एक नावाजलेलं बंदर होईल। जसजसे आपण देवगड बंदराच्या जवळ येतो आपल्याला आवाज यायला लागतात, ते म्हणजे लोक मासे विकण्याचे। देवगड बंदरावरती मोठ्या प्रमाणामध्ये होलसेल मार्केट आहे। मोठमोठ्या बोटीतून लोक मासे घेऊन येतात आणि इकडे त्या माशांचा लिलाव होतो। लोक लिलावामध्ये मासे विकत घेतात आणि नंतर ते मासे पुढे जाऊन विकले जातात। तसेच इथे बरेचसे छोटे छोटे माशाचे व्यावसायिक पण आहेत, तर तिकडे जाऊन तुम्ही स्वतःसाठी फ्रेश मासे विकत घेऊ शकता। इथे तुम्हाला सुरमई, पापलेट, रावस, कोलंबी, खेकडे यासारखे माशाचे विविध प्रकार बघायला मिळतील आणि रास्त भावामध्ये विकतही घेता येतील। हे सगळे मासे विकत घेतल्यानंतर जर संध्याकाळची वेळ झाली असेल तर हा आयडियल वेळ आहे देवगडचा समुद्रकिनारा व्हिजिट करण्याचा। जसजसे तुम्ही देवगडच्या समुद्रकिनाऱ्यावरती जाता तसतसं तुम्हाला सुरूची झाडं दिसायला लागतात। अगेन तुम्हाला इथे पार्किंगची अतिशय उत्कृष्ट व्यवस्था आहे। तुम्ही तुमची कार पार्क करून नंतर समुद्रकिनारा व्हिजिट करा। समुद्रकिनाऱ्यावरची वाळू अतिशय स्वच्छ आहे आणि इथे बसून तुम्ही मस्तपैकी रिलॅक्स आणि एन्जॉय करू शकता। त्या रुपेरी वाळूमध्ये बसून सूर्यास्त बघण्याची मजा काही औरच आहे। देवगडच्या जवळच अजून एक प्रसिद्ध ठिकाण आहे, ते म्हणजे श्री कुणकेश्वर मंदिर। सो हे जे कुणकेश्वराचं मंदिर आहे ते देवगडपासून एक 16 किलोमीटर अंतरावरती आहे आणि हा जो देवगड टू कुणकेश्वर रस्ता आहे हा नवीन बनलेल्या मिठमुंबरी ब्रिजवरून जातो आणि हा जो रस्ता आहे हा अतिशय सुंदर आहे। उजव्या बाजूला तुम्हाला समुद्रकिनारा दिसतो आणि समुद्राच्या बाजूबाजूनेच हा रस्ता कुणकेश्वरकडे जातो। या रस्त्यावरून ड्राईव्ह करण्याची आपलीच एक मजा आहे। श्री कुणकेश्वर मंदिर हे एक शंकराचं मंदिर आहे। तिथे शंकराची पिंड आहे आणि हे एक 11व्या शतकामध्ये बांधलं गेलेलं मंदिर आहे। पण जसजसं इतिहासाचं संशोधन होत आहे तसं जाणवत आहे हे अजून प्राचीन मंदिर सुद्धा असू शकतं। याच्याबद्दल अनेक दंतकथा सांगितल्या जातात। एक अरबी व्यापाऱ्याची दंतकथा आहे, एक ब्राह्मणाची दंतकथा आहे। श्री कुणकेश्वर मंदिराचं जे बांधकाम आहे ते चालुक्य, यादव, राजाभोज या काळातलं जाणवतं। हे एक स्वयंभू शंकराचं मंदिर आहे आणि इकडे महाशिवरात्रीला एक मोठी जत्रा भरते। मी वडिलांच्या तोंडातून या महाशिवरात्रीच्या जत्रेबद्दल मी बरंच काही ऐकलंय की लहानपणी ते कसे या महाशिवरात्रीच्या जत्रेला जायचे। तिकडे प्रचंड गर्दी असायची, लोक तिकडे शॉपिंग करायला यायची आणि तिकडे सिनेमा पण बघायला यायची। त्यावेळी सिनेमा तंबूमध्ये बघितले जायचे। मी सुद्धा एकदा महाशिवरात्रीसाठी कुणकेश्वरला व्हिजिट केलेला आहे। जर तुम्हाला महाशिवरात्रीच्या वेळी कुणकेश्वरला जायला मिळालं तर आवर्जून जा।
कुणकेश्वर मंदिराच्या बाजूला समुद्रकिनारा पण आहे आणि या समुद्रकिनाऱ्यामध्ये 21 शिवलिंग पण आहेत. जर ओहोटी असेल तर तुम्ही या 21 शिवलिंगांचं दर्शन पण घेऊ शकता. जवळपास पांडव लेणी पण आहेत आणि या पांडव लेणीमध्ये बऱ्याच पुरातन वस्तू आहेत. ओव्हरऑल तुम्ही देवगडला गेलात तर देवगडमध्ये राहण्याची खाण्याची उत्कृष्ट व्यवस्था आहे. देवगड इज ऑल्सो फेमस देवगडच्या हापूस आंब्यासाठी. जर तुम्ही एप्रिल मे मध्ये गेलात तर देवगडचा हापूस आंबा खायला विसरू नका. सो देवगड हे पर्यटनासाठी एक उत्कृष्ट ठिकाण आहे जिथे जाऊन तुम्ही 2-3 दिवस मस्त एन्जॉय करू शकता. सो आय होप आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.